नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र शुक्ल चतुर्दशी शके 1943 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील वेदांत रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. थेट कोविड लस उत्पादक कंपनीकडूनच लस खरेदी करण्याबाबत विचार करण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी. आणि चैत्री पौर्णिमेच्या दिवशी उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचं आकाशात दिसणार सुपरमून. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा. श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नाशिक आणि बीड इथं ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होण्याचा प्रकार ताजा असतानाच ठाण्यात देखील आज असा प्रकार घडल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. वर्तकनगर इथल्या वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र रुग्णालयाकडून अजूनही मृत्यूचं कारण सांगण्यात आलेलं नाही. वेदांत रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. यामध्ये अरुण शेलार, करुण पष्टे, विजय पाटील, दिनेश पेंडकर या 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रुग्णांच्या मृत्यूचा रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केला असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन योग्य ती कारवाई आणि चौकशी करावी आणि मृत रुग्णांचं बिल घेऊ नये अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. तर रुग्ण अत्यवस्थ होते असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वेदांत रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांनाच कोविड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळं गर्दी उसळण्याची शक्यता आहे. याबाबत निरंजन डावखरे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे गर्दीचं नियोजन करण्याबाबत विनंती केली आहे. तसंच थेट कोविड लस उत्पादक कंपनीकडूनच लस खरेदी करण्याबाबत विचार करावा असं देखील या पत्रात म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 2.25 लाख नागरिकांचं आत्तापर्यंत लसीकरण झालं असून आता 1 मे पासून सर्वांनाच लस उपलब्ध होणार असल्यामुळं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी सहजपणे लस मिळावी यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ठाण्यातील मोठ्या गृहसंकुलांच्या क्लब हाऊसमध्ये लसीकरण मोहीम राबवावी असं देखील यात नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोविड लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून थेट लस खरेदीची मुभा देण्यात आल्यामुळं ठाणे महानगरपालिकेनं देखील थेट उत्पादकांकडूनच लस घेण्याचा विचार करावा अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. सध्या सर्वत्र कोरोनानं हाहाकार माजवला असला तरी ठाण्यातील परिस्थिती मात्र बरीच नियंत्रणात आहे.
महानगरपालिकेनं दिलेली एकंदर आकडेवारी पाहता कोरोना हा बराच नियंत्रणात असल्याचं दिसतंय। काल 1108 रुग्ण आढळले। सध्या 13,575 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत एकूण 1,13,877 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। काल 1,675 रुग्णांना घरी सोडण्यात आलं। आत्तापर्यंत 98,757 रुग्ण कोरोनातून बरे झाले। कोरोना होण्याचं प्रमाण आणि कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण यांची तुलना केली असता 86% रुग्ण हे बरे होत असल्याचं दिसतंय। काल 8 जणांचा मृत्यू झाला, तर आत्तापर्यंत 1,606 जण मृत्यू पावले। मृत्यूचा दर हा सुद्धा कमी झाला आहे। राज्यामध्ये मृत्यूचा दर 1.5% वर असताना ठाण्यामध्ये मात्र मृत्यूचा दर हा 1.41% इतका आहे। काल सर्व प्रकारच्या 8,908 चाचण्या करण्यात आल्या, तर आत्तापर्यंत 1,48,143 चाचण्या झाल्या आहेत। महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये 6,709 जणांचं लसीकरण झालं, तर 908 जणांचं काल खाजगी रुग्णालयात लसीकरण करण्यात आलं। आत्तापर्यंत 60 वर्षापुढील 1,19,406 जणांना लस देण्यात आली आहे, तर 45 ते 60 दरम्यानच्या एकूण 80,473 जणांना लस देण्यात आली आहे। एकंदर ठाण्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत असला तरी प्रत्येक ठाणेकरानं यासाठी काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्या अंतर्गत आता रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी आणि वितरण होणार आहे। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं खाजगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना केल्या। त्यानुसारच आता रेमडेसिवीरचं वितरण होणार असून कोविडनं आजारी असलेल्या रुग्णांच्या आवश्यकतेनुसार इंजेक्शन उपलब्ध करण्यात येणार आहे। त्यासाठी खाजगी रुग्णालयांनी आपल्याकडे आवश्यक किती रेमडेसिवीर आहेत त्याचप्रमाणे ईमेलवर माहिती पाठवणं आवश्यक आहे। रेमिडिकंट्रोल ठाणे 2021@gmail.com या ईमेलवर रोज सकाळी 10 वाजेपर्यंत PDF किंवा एक्सेल कॉपी पाठवण्याचं नमूद करण्यात आलं आहे। यामुळं रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबून आवश्यक असेल त्या रुग्णांना इंजेक्शन मिळू शकेल। सध्या ठाण्यातील 48 रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेसाठी प्रत्येकी अनुदान स्वरूपात 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनाची उत्कृष्ट सुविधा प्रत्येक नगरपालिकेनं निर्माण केली आहे। मात्र वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरपालिकेकडे निधी अपुरा पडत असल्याची बाब कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर महापालिका आणि नगर परिषद आयुक्तांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली। संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील नगरपालिकेच्या स्व उत्पन्नाचा स्रोत तुटपुंजा आहे।
त्यामुळे वाढत्या रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवते आहे. सध्याची वाढत्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावर अधिक खर्ची पडेल असं अपेक्षित असल्यानं सबब विवेचन विचारात घेऊन मनपा क्षेत्रास वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी 5 कोटी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी श्रीकांत शिंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार राज्यात कोविडचा प्रादुर्भाव उद्भवला असल्यानं त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिका आणि नगर परिषद मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर कुळगाव नगर परिषदेला 5 कोटी निधीची तरतूद केल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. उद्या 27 एप्रिल रोजी चैत्री पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेचं चंद्रबिंब 14% मोठं आणि 30% जास्त प्रकाशित दिसणार असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमण यांनी सांगितलं. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 6,84,000 किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो आणि एकदा दूर जातो. उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ 3,73,379 किलोमीटर अंतरावर येणार आहे. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीजवळ आल्यामुळं सुपरमून दिसणार आहे. उद्या रात्री 7:23 चंद्र पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळेल. साध्या डोळ्यांनी सुपरमूनचं दर्शन घेता येईल. यानंतर यावर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री 26 मे रोजी देखील सुपरमून दिसणार असल्याचंही डॉ. कृ. सोमण यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील वेदांत रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. थेट कोविड लस उत्पादक कंपनीकडूनच लस खरेदी करण्याबाबत विचार करण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी. आणि चैत्री पौर्णिमेच्या दिवशी उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आकाशात दिसणार सुपरमून. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.